टू यू बाय चितळे बंधू। एकनाथ शिंदेंना नगर विकाससह 12 मंत्रिपद, सूत्रांची माहिती। बावनकुळे आणि शिंदेंमध्ये 2 तास चर्चा। 14 डिसेंबरला विस्ताराचा मुहूर्त। देशातील तब्बल 19 कोटी शेतकरी कर्जाच्या विळख्यात। तामिळनाडूचे शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी, पाठोपाठ यूपी आणि कर्नाटकचा नंबर। सरकारची संसदेत लेखी माहिती। संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज परभणी बंदची हाक। शाळा आणि महाविद्यालयही राहणार बंद। ईव्हीएम विरोधात राज्यात आणि दिल्लीतही विरोधक आक्रमक। इंडिया आघाडी शुक्रवारी जाणार सुप्रीम कोर्टात। निवडणूक आयोगाकडून पडताळणीत एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार। दिल्लीतल्या आगामी निवडणुकांसाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडीची शक्यता। समाधानकारक जागा मिळण्याचीही काँग्रेसला आशा। अदानी सोरेस मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ होण्याची चिन्ह। उपराष्ट्रपतींवरील अविश्वास ठरावावरही गरमागरमी। विरोधकांवर पदाची अप्रतिष्ठा केल्याचा भाजपचा आरोप। मेहुल चोक्सीच्या कोट्यावधींच्या प्रॉपर्टी लिलावाला पीएमएलए कोर्टाची परवानगी। 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्याची अनुमती। पुण्यात रोहिंग्यांच्या बेकायदेशीर वास्तव्याने खळबळ। म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्याने देहू रोडमध्ये बांधलं स्वतःचं घर। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमार यादव अडचणीत। वादग्रस्त वक्तव्यांची सुप्रीम कोर्टाकडून दखल। विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातल्या वक्तव्यांची मागवली माहिती। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी आणि मुलीसह साताऱ्याच्या म्हसवडमध्ये आधुनिक स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर नवोदित खेळूंशी संवाद। सचिन आणि मुलगी साराने अनुभवला रस्सी खेचाचा थरार। नमस्कार, मी पूर्वी भावे। ब्रेकफास्ट